यस, वळूयात सामन्याकडे. यस, विद्यमान सामना, पहिला सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्य सुसर्वदा. चौथा बॉल या मॅच मधला. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रशांत. प्रशांतनं पहिल्या 3 चेंडूंवर 8 धावांसंख्येची कामगिरी केले. चौथा चेंडू त्याच्या माध्यमातून खेळण्यात आला. लेग ग्लान्स केलेला चेंडू शॉर्ट मिड विकेटला फील्ड होतोय. तत्पूर्वी 1 धाव. 4 षटकांचा सामना हा राहील, याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. कोपरोली संघाकडून प्रथम गोलंदाज पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं भूषण तयार. यावेळेस भूषणचा सामना करेल दर्शन. दोन्ही प्लेयर्सला सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक गुरुदत्त गरज साहेबांकडून टीम डावरेसाठी आलेला आहे. डावरे संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहताय. एका बाजूने प्रशांत तर दुसऱ्या बाजूने दर्शन. आतापर्यंत प्रशांत यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या 4 चेंडूंवर 9 धावसंख्या आणि आता ऑन स्ट्राईक फलंदाज पाहत आहे दर्शन. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर भूषण तयार. या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. खरं तर बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन थांबले 9च्या घरात. आता मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर नौका गोलंदाज मार्गस्थ होईल टीम जय भवानी कोपरोलीसाठी. तसेच आमचे मुख्य आयोजन कमिटी, तसेच मी असं म्हणेन की आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रल्हादभाई शिवकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहताय आपण. सन्माननीय श्री संदेशजी पाटील मॅनफ्रॉम अंतोरे आणि सन्माननीय श्री महेशजी भिकावले साहेब, या साहेबांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये करतोय. मोस्ट वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होतोय. मोसिम मोकल, सतीश, तसेच मी जसा उल्लेख केला संदेशजी पाटील साहेबांचा तसेच महेशजी भिकावले साहेबांचा, त्यांच्या समवेत मोहसिन मोगल साहेब यांचा या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आहे. या साहेबांचं सुद्धा आपण करूयात या स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. वळूयात सामन्याकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सतीश तयार. यावेळेस मात्र नगरपालिका एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने सतीश तयार होईल. तर सामना करेल प्रशांत आतापर्यंत आपल्या फलंदाजीने 2 चौकार खेचतोय. यावेळेस मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळते, वजन कमी आलाय. डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आपण पाहताय आलाय निर्धाव. ज्या चेंडूवर कोणतीच नसते धाव तोच चेंडू निर्धाव. आता मात्र सतीश फेकतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यानंतर दुसरं षटक घेऊन सतीश तयार होतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अंधाधुंद फटका पाहायला मिळालेला. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय की काय बॉलिंग करत असताना जय भवानी कोपरोली संघ. सध्याच्या हंगामामध्ये चर्चेत राहिलेला संघ आहे जय भवानी कोपरोली संघ. नुकताच झालेल्या नाईटच्या स्पर्धेत
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं मनसे चषकमध्ये, ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं ह्याच मैदानावर, तोच संघ आता खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाच्या वरून अगदी फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न थोडासा यशस्वी ठरला. तत्पूर्वी एक धाव प्रशांतच्या खात्यामध्ये. आता प्रशांतला काहीसं शांत ठेवतोय गोलंदाज सतीश. तर आता वैयक्तिक 2 चेंडूंवर ज्याने अजूनही खातं खोललं नाही तो दर्शन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. दर्शनसाठी पुढचा बॉल, आकुट टप्प्याचा बॉल, त्याला फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा पुलचा फटका, पॉवरफुल बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर गुल. येतोय प्रल्हाद शिवकर मित्रमंडळ आयोजित प्रल्हाद भाई चषक 2025 मधला हा पहिला मॅक्सिमम षटकार. दर्शन आपल्या फलंदाजीने दर्शन देतोय पहिल्याच बॉलवर षटकार. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल, यावेळेस पाकचा पाय वाकवत घुटना टेक सिक्सर देखवाला शॉट मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. तिथे मात्र यष्टीरक्षकाकडनं सुद्धा चूक होते. मात्र शॉट फाईन लेगचा फिल्डर इंटरेस्टेड. यस, फक्त एकच धाव मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपाने. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडसाठी प्रशांत वळतोय. यावेळेस मोठा फटका आलाय, मोठा ब्लास्ट ऑन साइडला, आकाशाला गवसणी घालणारा फटका. या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. अजून एक मोठा प्रहार, आलाय षटकार. मुख्य आयोजक प्रल्हाद सदानंद शिवकर साहेबांचे, ज्यांना मोलाचं सहकार्य, ज्यांना नेहमीच ज्या व्यक्तींची साथ असते असे सन्मान्य श्री संदेश पाटील, सन्मान्य श्री महेश भिकावले, सन्मान्य श्री मोहसिन मोगल, तसेच सन्मान्य श्री सुरेश म्हात्रे, सन्मान्य श्री संतोष म्हात्रे, सन्मान्य श्री गौरव तांबोळी व सन्मान्य श्री राजन पाटील या साहेबांचं नेहमीच आमचे मुख्य आयोजक प्रल्हादभाई शिवकर यांना नेहमीच मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं ही आमची आयोजन कमिटी. तदनंतर वळतोय सामन्याकडे तिसरं षटक घेऊन. प्रतीक ठाकूर तयार होते. प्रतीकचा पुढचा बॉल, यावेळेस 38 सर्कलमध्ये फिल्डर इंटरेस्टेड. इथे मात्र सूर्याची किरणं नक्कीच डोळ्यावर आली असतील. आपण पाहताय 12 वाजून गेलेत. अगदी झेल खाली होता फिल्डर, मात्र काही कारणास्तव त्याला झेल पकडता आला नाही. त्याने झेल केलाय जमिनीला दान, फलंदाजाला मिळालंय जीवनदान. आता मात्र प्रशांतला जीवनदान मिळतंय. आता हे जीवनदान येणाऱ्या 2 षटकांमध्ये सार्थकी लावेल का? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्टाईलनं. यावेळेस पुढचा बॉल, यावेळेस ऑन साइडला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. पंच काय? यस, इट्स अ यस बँक मॅक्सिमम. अजून एक मोठा प्रहार, षटकार.
धावसंख्यावर स्कोर कार्ड आपण पाहताय 32. आत्तापर्यंत 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्यावर स्कोर कार्ड 32. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकात आलेले 2 षटकार आणि आता मात्र प्रतीक ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवनदान आता मात्र जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतोय फलंदाज प्रशांत. वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळतोय. तरी नवीन बॉल मैदानात द्यायचा आहे आणि मॅच बॉल आला असेल तर सुरुवात करायची आहे. येस, बॉल आलाय. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक ठाकूरला कमबॅक करावा लागेल. पहिल्या बॉलवर दर्शनने घेतलेली 1 धाव, तदनंतर प्रशांतचा सोडलेला झेल आणि त्याच्यावर आता मात्र आलेला मोठा प्रहार षटकार. आपण पाहताय उत्तम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये अजून एक मोठा प्रहार खेचण्याचा प्रयत्न. बॉलला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. अजून 2 धावा ऍड होतील बॅटिंग करत असताना टीम डावरेच्या खात्यामध्ये. श्री बापूजी देव डावरे विपक्ष जय भवानी कोपरोली. विद्यमान सामना आपण पाहताय. तदनंतर अजूनही विचार केला तर या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 34च्या घरात. सकाळचं सत्र आता असं म्हणणार नाही, खरं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय. 12 वाजून गेलेत. पहिला दिवस असल्या कारणाने थोडासा विलंब आपण पाहिलाय. मात्र येत्या काही दिवसात ही स्पर्धा सर्वांचीच मनं जिंकेल याच्यात काही शंका नाही. आता मात्र पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नाहीये. अगदी पाहायला गेलात तर 5 फिल्डर सीमारेषेलगत तुम्ही पाहताय. एक फिल्डर तुम्ही विचार केलात तर लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग पाहताय. पुढचा बॉल, यावेळेस मोठा प्रहार. व्यासपीठाला मानवंदना देणारा, आमच्या मान्यवरांचं स्वागत करणारा प्रशांतच्या बॅटमधून अजून एक मोठा प्रहार. यावेळेस या स्पर्धेतला उंच आणि उंच षटकार ठोकतोय फलंदाजी करत असताना प्रशांत. शेवटचा बॉल या षटकातला. पुन्हा एकदा प्रतीक तयार. यावेळेस काय फटकाय. हा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्लॉट मध्ये पडलेला, त्याला फेकून दिला लॉंग ऑफ सीमा पार सिक्सर प्लॉट मध्ये. धाव्यांची कामगिरी करत असताना श्री बापूजी देव डावरे संघ आपण पाहताय. दुपारच्या सत्रामधली ही पहिली लढत आणि या पहिल्या लढतीमध्ये धावांचा डोंगर उभा करत असताना या 4 षटकांच्या सामन्यांमध्ये बॅटिंग करत असताना श्री बापूजी देव डावरे संघ. कोपर विभागातील एक संघ आपण पाहताय तर दुसरा संघ आपण पाहताय खारेपाट विभागातील संघ जय भवानी कोपरोली. सातत्याने कबड्डीसाठी प्रसिद्ध असणारा संघ आता मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत असताना शेवटचा षटक. अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्या क्रिकेटमधलं ज्या चेंडूकडे ब्रह्मास्त्र म्हणून पाहिलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू हातातोय गोलंदाजी करत असताना मयूर. शेवटचं षटक घेऊन आलो. शेवटच्या षटकामध्ये शांत ठेवेल का दर्शनला, का दर्शन आता मोठे फटके खेचेल. येणारे 5 चेंडू. यावेळेस मात्र बॅटची आउटसाइड एज
अगदी स्लिप असता तर झेल झाला असता, परंतु फिल्डर शॉट थर्डमॅनच्या दिशेने, तिथे मात्र कोणतीही चूक न करता चेंडूला फील्ड केलाय आणि एका धावेनं कोणतंही मोठं नुकसान नसणार आहे बॉलिंग करत असताना जय भवानी कोपरोली संघाला. कारण आत्तापर्यंत 3 षटकांमध्ये 46 धावा गमावल्यात आणि 3 षटकांमध्ये 46 धावा जमावण्यामध्ये मोठं यश प्रशांत याचं आहे. यावेळेस अजून एक मोठा प्रहार, आता क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. असं वाटत होतं की षटकार जाईल की काय, मात्र आपल्या संघासाठी 4 धावा रोखल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 रन्स, सॉरी 49 रन्स. आपण पाहताय ऑन स्कोर कार्ड 47 आणि या 2 49. अजूनही उर्वरित 3 लागले. अजून एक मोठा प्रहार अगदी बॉलरच्या डोक्यावरून एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल का. इथे मात्र थ्रो तर चांगला झाला होता, मात्र मयूरकडून कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाहीये. आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रल्हादभाई शिवकर या स्पर्धेचा अगदी उभं राहून या पहिल्या सामन्याचा आनंद घेत असताना, कारण का नसावा, कारण तशीच फटकेबाजी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना श्री बापूजी देव डावरे संघाकडून प्रशांत करतोय. वैयक्तिक 42 धावांची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 2 चेंडू, या 2 चेंडूंमध्ये जर 8 धावा जमवल्या तर अर्धशतक येईल. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 51, लॉस ऑफ 0 विकेट. लोवर फुल टॉस, आता मात्र फटका गॅप मध्ये निघून चाललाय. यस, आपण पाहताय आलाय हा डीप पॉइंटच्या दिशेने, पंचांचा इशारा आलाय. मोठा प्रहार प्रशांतच्या बॅटमधून, अजून एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 55. शेवटचा बॉल, यावेळेस मात्र बॅटची कडा, पाहिजे तसा बॅटवर चेंडू आला नाही, पुरेपूर समाचार घेता आला नाही. एका धावाने समाधान मानावं लागेल. एका धावाने 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 56. 56 धावा, 14.00च्या सरासरीनं 56 धावा जमावल्यात. जरा सामना विजयी व्हायचा असेल जय भवानी कोपरोली संघाला तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 14.25च्या सरासरीनं 57 धावा जमवाव्या लागतील. 57 नीडेड फ्रॉम 24 बॉल्स. तत्पूर्वी ऐकूयात डीजेचा आवाज.
करत असताना आता आपण पाहताय जय भवानी कोपरोली संघ. खरं तर जय भवानी कोपरोलीचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कुणाल म्हात्रे ऑन स्ट्राईक आपण पाहाल तर दुसऱ्या बाजूने भूषण. कुणाल म्हात्रे आपण पाहताय सध्याच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोपरोली गावचा कुणाल म्हात्रे ऑन स्ट्राईक. आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या याच मैदानावरील रुपेशभाई पाटील आयोजित मनसे चषकमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज वैयक्तिक 30 चेंडूंमध्ये 72 धावांची कामगिरी करणारा त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेला कुणाल म्हात्रे ऑन स्ट्राईक. तर सामना करेल सनील याचा. सनीलचा पहिला बॉल चांगला वेगवान बॉल, मात्र पहिल्याच बॉलवर पंच दंडित करत असताना अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. पहिलाच बॉल कुणालपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र पंच दंडित करत असताना कळवताना आम्हाला वाईट बॉल. वाईटच्या मदतीने संघाचं खातं खोलतंय. दुसराच बॉल उंचावरून मारलाय, फटका फसलाय. यस, क्षेत्ररक्षकाने कोणतीही केली नाही चूक, पकडलाय झेल एकदम अचूक. फलंदाज बाद कुणाल म्हात्रे बॅक टू द डगआउट. पण पाहताय संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच आपल्या साईडला असणारं पेंट प्रायव्हेट हायस्कूल हे 12वीच्या परीक्षेचं मुख्य केंद्र. 12वीची परीक्षा देत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं देऊयात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळूयात मैदानाकडे. नौका फलंदाजी नेट नंबर 3 मैदानाकडे दाखल होतोय आशिष. कुणाल म्हात्रे मोठा धक्का बसलाय. कोपरोली गावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं, मी जसं म्हणालो होतो की नुकताच झालेल्या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, आता मात्र पहिल्या मॅचमध्ये स्वस्तात बाद झालाय. ऑस्ट्रेलियन डकचा म्हणजेच गोल्डन डकचा शिकार झालाय कुणाल म्हात्रे. बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज आशिष दाखल होतोय. सामना करेल सनील याचा. सनील याचा पहिलाच बॉल अगदी पाहिला तर वाईड, तदनंतर मात्र त्याच्या लाईन आली लेंथवर परत येतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं, राईट आर्म फास्ट स्टाईलनं सनील तयार होतोय. सनीलचा पुढचा बॉल यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र त्याच्या गतीमधलं परिवर्तन ओळखलं. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॉलला फेकून दिलं. लॉंग ऑन सीमा पार आलाय हा दर्जेदार चौकार. मात्र विकेट घेतल्यानंतर आक्रमण केलंय नौका फलंदाज आशिष यानं. पुढचा बॉल सनील याचा. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. पुलचा फटका पॉवरफुल. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. पंच कळवताना कोपरोली संघासाठी आलाय हा पहिला मोठा प्रहार. बिग धमाका षटकार. यस, सनील याचा पहिला चेंडू अगदी उत्तम. कुणाल म्हात्रे सारख्या फलंदाजाला बाद केलं. मात्र आता आशिषचं आक्रमण. खरं तर डावरे एक्सप्रेस म्हणून ज्या बॉल तीन चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला बॉल वाईट, पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर चौकार, तदनंतर षटकार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं सनील तयार. सनीलचा पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने लेग ग्लान्स केला. बॉलला हुक केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. हा अगदी स्मूथ फटका. एक टप्पा बॉल चाललाय सीमा पार. आशिष म्हात्रे च्या बॅटमधून
फलंदाजाला पाहिलं जातं ते एक्सप्रेसला विस्कळीत केलंय फलंदाजी करत असताना आशिष म्हात्रेनं. पुढचा बॉल यावेळेस मात्र देखना फटका, कॉपी बुक स्टाईलचा फटका. क्रिकेटमधील अत्यंत देखना स्ट्रोक म्हणून ज्या स्ट्रोककडे पाहिलं जातं. काय शॉट होता ऑफ साइडला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, आशिष म्हात्रे ब्रँडेड. अजून एक प्रहार, चौकार. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. धावसंख्या 19, 14.25च्या सरासरीने 57 धावा जमवायच्या होत्या. आता मात्र विजयासाठी सनील घरतवर केलं जातं हे आक्रमण. असं वाटलं होतं की कुणाल म्हात्रेचा विकेट घेतल्यानंतर बॅकफुटला जाईल का, आता आशिष सांगतोय तसं नाहीये. अजून एक मोठा प्रहार, यावेळेस मात्र डीजेला ठोकणारा हा मोठा प्रहार. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर. हा मोठा प्रहार, अजून एक बिग धमाका, षटकार. DJ Pamia in the mix. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 25च्या घरात. 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर. तरी सन्माननीय जनार्दन नागले काका, पेंट पूर्व विभागाचे एक उत्तम गुणलेखक, साहेबांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होतोय. श्री बापूजी देव डावरे संघासाठी क्षितिज. सनीलनं पहिल्या चेंडूवर घेतलेला मोठा विकेट, तदनंतर आशिष म्हात्रेचं त्याच्यावर झालेलं आक्रमण. 5 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज भूषण स्ट्रायकिंग एंडवर येतोय. पहिलाच बॉल ओव्हर कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळालाय. क्रिकेटच्या पुस्तकातील अगदी कलात्मक फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मोठा प्रहार, षटकार. धावसंख्येचा जो डोंगर होता त्याला फोडण्याचं काम करत असताना जय भवानी कोपरोली संघ दाखवून देत आहेत का आमचा संघ सध्याच्या हंगामामध्ये फॉर्म मध्ये आहे. आणि तो फॉर्म दाखवत असताना ही जोडी मैदानामध्ये एका बाजूने भूषण तर दुसऱ्या बाजूने आशिष. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका. इथे मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन होतं तिथं आणि ते प्रोटेक्शन यशस्वी ठरलंय. एक टप्पा बॉल असं वाटत होतं की उसळी घेऊन चौकाराच्या दिशेने वळतोय की काय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे होता अमोल याचं चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहताय. एकेरी धावेने संघ पुढे सरसावलाय. 32च्या घरात अजूनही विजयासाठी 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 25 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 16 चेंडू आणि 25 धावेचं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आपण पाहताय प्रल्हाद शिवकर मित्र मंडळ आयोजित प्रल्हाद भाई चषक 2025. क्षितिज तयार. क्षितिजचा पुढचा बॉल यावेळेस ऑफ साइडला हलक्या हाताने कट केलाय. बॉलला गॅप मध्ये पाठवलंय. पंचांचा इशारा येतोय. बॉल गवताला गरंगळी घालत, गवताला गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप पॉइंट सीमा पार. आलाय अजून एक मोठा प्रहार, चौकार.
जो संघ डावरे संघ फलंदाजी करताना आक्रमक होता त्यांच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण केलंय. यावेळेस मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल असं म्हणेन मी गोलंदाजाने. आतापर्यंत आक्रमण होत होतं मात्र हा बॉल आलाय डॉट बॉल. गुड लेंथवर पडलेला बॉल, चांगला उसळी घेणारा चेंडू, फलंदाजाच्या कानाला स्पर्श करून जाणारा आणि नाकाला स्पर्श करून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं तशा पद्धतीचा चेंडू हाताळलाय गोलंदाजी करत असताना क्षितिजनं. आता मात्र बॉलिंग करत असताना कमबॅक करावं लागेल. आता विजयासाठी येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा प्रहार कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॉल चाललाय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. पंच आम्हाला कळवताना अजून एक मोठा प्रहार जय भवानी कोपरोली संघासाठी. चौकार. तरी आशिष म्हात्रे याला सुवर्ण संधी. जर सामना जिंकवला तर सन्मान्य दीपेश म्हात्रे मॅन फ्रॉम कोपरोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा क्षितिज तयार. क्षितिजला कमबॅक करावं लागेल. शेवटचा बॉल यावेळेस ऑफ साईडला. शॉर्ट पॉइंटला फिल्डर इंटरेस्टेड. चांगला कलेक्शन झालं नाहीये. चांगला थ्रो झालेला सनील याच्या मार्फत, परंतु एक धाव घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या मदतीनं. 41 रन्स 41 धावा. काय कामगिरी करतोय. 20.50च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 41 जमवल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 8.00च्या सरासरीनं 16 धावा जमवायच्या आहेत. आता झाल्या किती याला महत्त्व नाही, करायच्या किती आहे त्याला महत्त्व आहे. विजयासाठी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. कोण या 16 धावा रोखेल. या धावा रोखण्यासाठी नौका गोलंदाज 3रं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मार्गस्थ. खरं तर हा सामना झाल्यावर आपल्या भेटीला लढती येतील. एका बाजूने शिवशंभो पाटणेश्वर तर त्यांना फाईट करेल टीम धोंडपाडा. तदनंतर पहिल्या फेरीतली 3री लढत, एका बाजूने टीम खारपाले तर दुसऱ्या बाजूने टीम खार सापोली. तदनंतर शेवटची मॅच पहिल्या सत्रातली पहिल्या फेरीतील, एका बाजूने टीम अंतोरे तर एका बाजूने टीम देवळी. आजच्या दिवसातील लॉर्ड्स ग्रामीण गट आपण पाहताय. तर चालू सामना आपण पाहताय श्री बापूजी देव डावरे त्यांना फाईट करतायत जय भवानी कोपरोली. जय भवानी कोपरोली संघाचा खेळ आपण काय पाहताय. नौका गोलंदाज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होतोय अमोल घरत. खरं तर डावरे संघाचा विचार केला ती घरत कुटुंब जास्त आढळतं. त्यातलाच आणखी एक गोलंदाज अमोल घरत यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूने योगेश पवार एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार होतोय. सामना करेल वैयक्तिक 9 चेंडूंवर 33 धावांची कामगिरी करत असणारा आशिष म्हात्रे. आशिष आणि भूषणी जोडी आपण पाहताय. पहिल्याच चेंडूवर मिळालेला कुणालचा विकेट. तदनंतर असं वाटत होतं की जय भवानी कोपरोली संघाला बॅकफुटला जावं लागेल की काय, मात्र आशिष आणि भूषणी जोडी मैदानामध्ये तसं चित्र होऊ देऊन पाहत नाहीये. कारण धावसंख्या जमवले 2 षटकांमध्ये 41. आता विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल अमोल याचा चांगला बॉल, वेगवान बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त आणि वजन कमी पाहायला मिळतंय. येतोय निर्धाव चेंडू. आता विजयासाठी 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मी जसं म्हणालो होतो की आतापर्यंत झाल्या किती याला महत्त्व नाही, करायच्या किती याला महत्त्व आहे. अमोलला धावा रोखाव्या लागतील जरा पहिला सामना आपल्याला संघाला जिंकायचा असेल तर. पुढचा बॉल चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचांकडे अपील केली जाते लेग बिफोर द विकेटसाठी, मात्र ती अपील कुठेतरी फेटाळत असताना पंचांचा इशारा येतो इट्स आउटसाइड द लेग स्टंप.
पुन्हा एकदा अमोलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जे आक्रमण झालं होतं ते आक्रमण त्याच्या गोलंदाजीवर काय पाहायला मिळत नाहीये. पहिले 2 बॉल निर्धाव. आता विजयासाठी येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल अगदी बॉलवर जाण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. अवांतर धावसंख्येत भर. व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 42 रन्स, 42 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. आता विजयासाठी समीकरण बदललंय. इक्वेशन इज चेंज. 15 रन्स नीडेड इन 10 बॉल्स. अमोल घरत तयार. आखूट टप्प्याचा बॉल. बॅटची कडा. बॉल लेग साईडला हुक केलाय. डीपमधना प्रोटेक्शन आहे. फिल्डर येतोय बॉलवर. चेंडूची उचल करेल, चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी 1 धाव टीम जय भवानी कोपरोलीच्या खात्यामध्ये. आता विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. आपण पाहताय खारसापोली संघाचे वैभव इथे उपस्थित. तिसरा सामना त्यांचा आपण पाहणार आहोत. तदनंतर अमोल घरतची कामगिरी अगदी कौतुकास्पद पाहायला मिळते. 2च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल. आता मात्र भूषणचं आक्रमण. मोठा प्रहार. बॉलला पाठवलंय फणस डोंगरीच्या दिशेने. अजून एक मोठा प्रहार. स्क्वेअर लेग पंच आम्हाला कळवतायत. इट्स अ षटकार. काय फटका होता. आखूट टप्प्याचा बॉल. जसं पाहिलं हेरलं, बॉलला फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या मदतीने आता मात्र सामना आपल्या बाजूने झुकवतोय की काय फलंदाजी करत असताना भूषण टीम जय भवानी कोपरोलीसाठी. आता विजयासाठी 8 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र रनअप बॉल इक्वेशन आलंय. तरी विनंती करतो खारपाले संघ आणि त्यांच्या समवेत खेळतील खारसापोली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करायचे. एका बाजूने खारपाले तर दुसऱ्या बाजूने खारसापोली आणि दुसऱ्या बाजूने पाटणेश्वर तर आणि त्यांना फाईट करतील धोंडपाडा. या 4ही संघाला विनंती असेल आपण उपस्थित असेल तर आपली रिपोर्टिंग आयोजकांच्या वतीनं आयोजकांना करायचे. तदनंतर पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव आपल्या समवेत जोडले गेलेत. स्कोररच्या भूमिकेत जनार्दन नागळे साहेब, पेण पूर्व विभागाचे अतिशय उत्तम स्कोरर आपल्या समवेत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. तसेच फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून अंकित पाटील मॅन फ्रॉम खोटारी पनवेल, ज्यांचं चॅनल फॉर्च्यून इव्हेंट्स, ज्या चॅनलचे 2 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहताय. आणि समालोचन कक्षामध्ये मी अविनाश ठाकूर दादर पेण आपल्या समवेत जोडले जातोय. आता विजयासाठी 6 बॉल्स आणि 8 धावेंची गरज. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय 16.33च्या सरासरीनं 3 षटकांमध्ये 49 धावा. विजयासाठी 8 धावा. या 8 धावा रोखाव्या लागतील. त्या 8 धावा रोखण्यासाठी जर्सी नंबर 33 सुयोग तयार. तरी खारपाले संघ उपस्थित आहे. खारसापोली संघाला सुद्धा विनंती असेल की आपला कर्णधार आपले टीम मेंबर्स आले असतील तर आपली रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर वळतो शेवटच्या षटकाकडे. विजयासाठी 8 धाव्यांची आवश्यकता आणि येणारे 6 चेंडू. खरं तर 4 ओव्हरचा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. दोन्ही एंडकडून गोलंदाजी पाहताय. एका बाजूने योगेश पवार एंडकडून गोलंदाजी होत असताना तर दुसऱ्या बाजूने पेण नगरपालिका एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर सुयोग तयार होतोय. सामना करेल यावेळेस ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत विध्वंसक खेळी पाहायला मिळाले, आशिष म्हात्रे ऑन स्ट्राईक. विजयासाठी 8 धावा. वैयक्तिक किती जमावल्या याला महत्त्व नाही, आपल्या संघाला विजय मिळवून देणं हे गरजेचं आहे. जय भवानी कोपरोली संघाचा बॅटर आशिष म्हात्रे यांनी सामना जर जिंकवला तर त्यांचेच गावचे ग्रामस्थ सन्मान्य दीपेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. असं म्हणतात की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि हा सिद्ध करतोय फलंदाजी करत असताना आशिष म्हात्रे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस मात्र पंच इंटरेस्टेड. धरतीला पंचांचे हात समांतर. पंच कळवत आहेत त्या शेवटच्या षटकामधील पहिला बॉल आलाय व्हाईट बॉल. आता विजयासाठी 7 धावेची आवश्यकता.
शेवटच्या षटकातला पहिला बॉल, पुन्हा एकदा बॉलर तयार सुयोग. सुयोगचा पुढचा बॉल, आदळलेला आपटलेला बॉल ऑन साईडला डीपमध्ये अमोल आहे. अमोल खरं क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मागच्या षटकात सुद्धा एक चांगला फिल्डिंग त्याच्या माध्यमातून या षटकात सुद्धा डीपला गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी हाताळत होता. मात्र एक षटकार आले आणि त्याचं षटक कुठेसं विस्कळीत झालंय. मात्र त्यांनी धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 8. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. एका चेंडूवर 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूवर 1 धाव सुद्धा न होणं म्हणजे क्रिकेट. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक पाहताय भूषण म्हात्रे आणि आशिष म्हात्रे ही जोडी आपण मैदानात पाहताय. आता भूषणला त्याच्या बॅटिंगमधून भूषण करावं लागेल. 5 चेंडू आणि 6 धावा. सुयोग तयार होतोय. पुन्हा एकदा सामना करेल भूषण. विजयासाठी 6 धावा. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल, अगदी आतापर्यंत बॅकफुटवर खेळवण्याचा प्रयत्न, आता मात्र स्ट्रॅटजीमध्ये चेंज. पुढचा बॉल वेगवान बॉल, पॉपिंग क्रीजमध्ये चेंडू आदळला, चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिथे कोणतीही चूक नसणार. समीकरण बदलते. विजयासाठी 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 6. भूषण जमवेल की सुयोग रोखेल, येणारे 4 चेंडू सांगून जातील. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते, मात्र ती अपीलमध्ये काही उत्साह पाहायला मिळत नाहीये. पंच ती अपील फेटाळत असताना आलाय निर्धाव बॉल. आता मात्र समीकरण बदलते, कारण आता मात्र डावरे संघ हावी होताना पाहायला मिळतोय की काय. एवढ्या वेळ ज्यांचा पॅव्हेलियन शांत होता, आता मात्र तिथून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा प्रहार येईल का भूषणच्या बॅटमधून. पुढचा बॉल, यावेळेस मात्र मागचा पाय वाकवत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. अंधाधुंद फटका पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू जाऊन विसावलाय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र कोणतीही चूक करणार नाहीये तो. आता मात्र समीकरण बदललंय. जो वाटत होता की सामना एकतर्फी झुकेल, तसं चित्र आता पाहायला मिळत नाहीये. सामना आता बरोबरीवर येऊन सुटलाय. विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्यावर स्कोर कार्ड आपण पाहताय 51 धावा. पहिल्या 2 षटकात आलेल्या 41 धावा. तदनंतर मात्र अमोलचं ते षटक 8 धावसंख्येचं, आणि आता मात्र सुयोगचं हे षटक. फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय 2. आता विजयासाठी 2 बॉल आणि 6 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपल्या समोर. यावेळेस पुढे येऊन बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू निघून चाललाय सरळ बॉलरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, चौकार. येणारा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. कोणत्याही प्रकारची सुपर ओव्हर नसणार आहे, याची दखल टीम कोपरोली आणि टीम डावरे यांनी घ्यायची आहे. आपण पाहताय प्रल्हादभाई चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व पेण नगरीमध्ये येणाऱ्या 3 दिवसात. पहिल्या 2 दिवशी 16 ग्रामीण संघ रेग्युलर लॉट्स, आणि तदनंतर मात्र शेवटच्या दिवशी 8 40+ संघ. लेजंड क्रिकेटर्सना संधी. 40+ म्हणजेच 1 धाव आरोग्यासाठी, ही टॅगलाईन आपण 40+च्या माध्यमातून सातत्याने पाहत आलाय. आमचे मुख्य आयोजक प्रल्हादभाई शिवकर, विद्यमान अध्यक्ष 40+ कासू विभाग यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला पेण नगरीमध्ये आली आहे. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामधली पहिली लढत आणि पहिलाच सामना. अगदी या स्पर्धेला साजेशा, जसं प्रकारचं आयोजन तशाच प्रकारचा सामना. कोणत्याही एकतर्फी सामना पाहायला मिळत नाही. विनंती करतो की स्पीडअप करायचं आहे. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल की कोणत्याही प्रकारची अधिकची टीम मीटिंग त्यांना घेऊन द्यायची नाही आहे. विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. येणारा 1 चेंडू. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट. हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. विजयासाठी 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावा. सुयोग रोखेल की भूषण ठोकेल. विजयासाठी 2 धावा, 1 बॉल 2
आणि 2 धावा 1 बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड 55. शेवटचा बॉल. सुयोग तयार. यावेळेस मात्र फटका चांगलाय आणि हा विजयी चौकार आलाय. भूषणसाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला हरकत नाहीये. आलाय विजयी चौकार. पहिल्याच सामन्यात विजय मिळवतोय टीम जय भवानी कोपरोली. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक टीम श्री बापूजी देव डावरे संघ. चांगला खेळ खेळलात. आपल्याला पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तरी या स्पर्धेतील सामनावीर नो डाऊट आशिष म्हात्रे.